नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या व्हिडिओपर्यंत आपण मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट याविषयी माहिती पाहिली. मेल गॅमेटोफाइट ज्याला आपण अँड्रोशियम असं संबोधलं, अँथर्स कनेक्टिव्ह फिलामेंट. अँथरचा ट्रान्सफर शिक्षण घेऊन ज्यामध्ये पोलन ग्रेन कशा असतात त्या पोलन ग्रेन विषयी माहिती पाहिली. ऑलरेडी वी हॅव स्टडीड द पोलन ग्रेन्स अँड मेक अँड फॉर्म द पोलन ट्यूब by the development of these pollen grains. And also we have studied already the female gametophyte, means gynoecium, in which the ovary, style, stigma, then anatropous ovule are also studied, in which anatropous ovule there is a structure of embryo sac, development of embryo sac, which is ready for the fertilization. Today we are going to learn about the pollination. So what is meant by the pollination? First of all, पहिला पॉइंट आजचा आहे पोलिनेशन. हे पोलिनेशन म्हणजे नेमकं काय? आपण सर्वसाधारण पहिल्यांदा पोलिनेशन ही संकल्पना समजून घेऊया. पोलिनेशन म्हणजे दुसरं तिसरं काही. पोलन ग्रेन एका फ्लावर वरून दुसऱ्या फ्लावरवरती किंवा त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती म्हणजे अँड्रोसियम कडून पोलन ग्रेन हे गायनोसियम कडे ट्रान्सफर होणे या प्रकाराला पोलिनेशन असं संबोधतात. मीन्स पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. अँथर टू स्टिग्मा, अँथर कडून स्टिग्माकडे पोलिनेशन ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला पोलिनेशन असं संबोधतात. मीन्स अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर द पोलन ग्रेन आर कॉल्ड पोलिनेशन. आता हे पोलिनेशन कुठल्या पद्धतीनं होतं, कुठल्या प्रोसेस नव्हतं, कसल्या पद्धतीनं होतं, त्या प्रोसेस अनेक आहेत, त्या पद्धती असंख्य आहेत. त्यासाठी एजंट्स लागतात. कधी कधी नॅचरल एजंट, नैसर्गिक एजंटच्या माध्यमातून, कधी आर्टिफिशियल, जे की कृत्रिम आहेत. कृत्रिम म्हणण्यापेक्षा आपण कुठल्या बायोटिक आणि अबायोटिक एजंटच्या माध्यमातून सुद्धा हे पोलिनेशन झालेलं पाहायला आपल्याला मिळेल. पोलिनेशन ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. मेल गॅमेटोफाइट कडून मेल गॅमेट फिमेल गॅमेटोफाइट कडे ट्रान्सफर होणे या प्रकाराला पोलिनेशन असं संबोधतात. आता या पोलिनेशन मध्ये सर्वसाधारणतः दोन प्रकार पडतात. पोलिनेशनचे सर्वसाधारण मेन प्रकार पडतात दोन, मेन टाईप पडतात दोन. त्या मेन टाईप पैकी पहिली टाईप आहे सेल्फ पोलिनेशन. आता पोलिनेशन करत असताना किंवा पोलिनेशन होत असताना या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिनेशन करतात. ऑन द अर्थ, ऑन द डिफरंट रिजन ऑफ द अर्थ, different kinds of flowers, different kinds of pollinating agents are also present. Depends upon the pollinating agents, there are the pollinating agency or depends on the dependency of that the flower is present on the earth. त्या पोलिनेटिंग एजन्सी नेमक्या कोणत्या आहेत त्यावर आधारित पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावरती आपल्याला फ्लावर्स ते पाहायला मिळतात. त्या एजन्सीज त्या प्रकारच्या फ्लावरसाठी कामी ठरतात, कामी येतात. अशाच प्रकारचे फ्लावर्स त्या रिजन मध्ये डेव्हलप होतात किंवा त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट त्या वनस्पतीची होत असते. आता यामध्ये पोलिनेशन, सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन असे जे दोन भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या पोलिनेटिंग एजन्सीच्या माध्यमातून किंवा पोलिनेशन या प्रकाराच्या माध्यमातून सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन असे दोन पोलिनेशन पाहायला मिळतात. पहिल्यांदा आपण सेल्फ पोलिनेशन म्हणजे नेमकं काय त्याविषयी माहिती पाहू. सेल्फ पोलिनेशन इज ऑकर विदिन द सिंगल और ओनली वन फ्लावर और सेम फ्लावर which is present on the same plant. Means the flower in which the pollination occur or the two flowers pollination occur which present on the same plant. या ठिकाणी सेल्फ पोलिनेशन हे नेमकं कुठल्या वनस्पतीमध्ये, कुठल्या फ्लावर मध्ये आणि ते कसं घडतं, सेल्फ पोलिनेशन कशाला म्हणतात याविषयी माहिती पाहिजे. जे फ्लावर ज्याला आपण दोन गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र एकाच फ्लावर मध्ये जर प्रेझेंट असतील तर त्या मेल गॅमेट कडून फिमेल गॅमेट कडे म्हणजेच मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट
ला जाऊन मिळतो. मेल गोनॅड आणि फिमेल गोनॅड हे दोन एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असतील तर त्या फ्लावर मध्ये हे सेल्फ पोलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एका वनस्पतीवरती एक फ्लावर आहे आणि त्या फ्लावरच्या फ्लावर मध्ये जर पोलिनेशन होत असेल तर त्याला सेल्फ पोलिनेशन म्हणायचं. किंवा त्या एकाच वनस्पतीवरती दोन फ्लावर आहेत आणि त्या दोन फ्लावर मध्ये होणारं पोलिनेशन याला सेल्फ पोलिनेशन असं संबोधतात. म्हणजे सेम प्लांट वरती 2 फ्लावर्स किंवा एकाच फ्लावर मध्ये होणारं पोलिनेशन या दोन्ही प्रकाराला सेल्फ पोलिनेशन असं म्हणतात. आता या सेल्फ पोलिनेशन नंतर क्रॉस पोलिनेशन हे एक आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस पोलिनेशन म्हणजे नेमकं काय? तर क्रॉस पोलिनेशन मध्ये दोन फ्लावर हे दोन वेगवेगळ्या वनस्पतींवरती असतात, दोन सेपरेट वनस्पतींवरती असतात. मात्र त्या दोन्हीही वनस्पती सेम स्पेसीसच्या असल्या पाहिजे, सारख्याच प्रजातीच्या असल्या पाहिजे. The flowers which are present on the two plants which are one species, they pollinate together are called as the cross pollination. त्याला क्रॉस पोलिनेशन असं संबोधलं जातं. क्रॉस पोलिनेशन मध्ये सारख्याच प्रजातीमध्ये पोलिनेशन होतं, मात्र ते दोन फ्लावर्स दोन वेगवेगळ्या प्लांट वरती प्रेझेंट असतात, तेव्हा त्याला क्रॉस पोलिनेशन असं संबोधलं जातं. बघा, सेल्फ पोलिनेशन मध्ये only one flower or 2 flowers present on the only one plant or same. And cross pollination, the flowers, 2 flowers which are present on the 2 separate plants but which belongs to the same species are called cross pollination. म्हणजेच क्रॉस पोलिनेशन कशाला म्हणायचं तर दोन वनस्पती सारख्याच प्रजातीच्या, एकाच प्रजातीच्या पण दोन वेगवेगळ्या वनस्पती ज्यांच्या फ्लावर मध्ये होणारं पोलिनेशन हे क्रॉस पोलिनेशन म्हणून ओळखलं जातं. आणि सेल्फ पोलिनेशन मध्ये फक्त एक फ्लावर त्याच्यामध्ये त्यातल्या त्यातच होणारं पोलिनेशन किंवा एकाच वनस्पतीवरती दोन फ्लावर त्यांच्यामध्ये होणारं पोलिनेशन आपल्याला असं संबोधता येतं. आता सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन या दोन संकल्पना तुमच्या लक्षात आल्या. सुरुवातीला पोलिनेशन म्हणजे काही संकल्पना समजली आणि त्यानंतर सेल्फ पोलिनेशन आणि क्रॉस पोलिनेशन ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. आता या सेल्फ पोलिनेशन, क्रॉस पोलिनेशन या सर्वांना एक्झाम्पल्स एक आपल्याला अभ्यास करायचा, ज्याला ॲटोगॅमी असं संबोधलं जातं, ज्याला दुसरं नाव आहे सेल्फ पोलिनेशन. सेल्फ पोलिनेशन म्हणजेच ॲटोगॅमी, हे ॲटोगॅमी म्हणजेच सेल्फ पोलिनेशन. याचं एक्झाम्पल सहित आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन याचा अभ्यास येईल. ॲटोगॅमी किंवा सेल्फ पोलिनेशन मध्ये बायसेक्सुअल फ्लावर्स असतात. यामध्ये सांगताना विसरलोय, सेल्फ पोलिनेशन मध्ये बायसेक्सुअल फ्लावर्स असतात. बायसेक्सुअल और मोनोसियस, बायसेक्सुअल और मोनोसियस इन विच बोथ दी सेक्सेस आर प्रेझेंट इन वन फ्लावर, ज्याच्यामध्ये दोन्हीही सेक्सेस फ्लावरचे एकाच वनस्पतीमध्ये, एकाच फ्लावर मध्ये दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात. म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम हे दोन्ही एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात, त्याला बायसेक्सुअल फ्लावर म्हणतात. ॲटोगॅमी नावाचं हे पोलिनेशन किंवा सेल्फ पोलिनेशन ज्यांच्यामध्ये पाहायला मिळतं त्याचं एक एक्झाम्पल दिले, पी प्लांट्स. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ पी प्लांट, तुम्हाला माहिती आहे. वटाण्याच्या झाडाला आपण पी प्लांट असं म्हणतो. या पी प्लांटचं एक एक्झाम्पल आपल्याला ॲटोगॅमीसाठी घेता येतं किंवा बायसेक्सुअल फ्लावर्स या पी प्लांट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पोलिनेशन हे एक एक्झाम्पल, या पोलिनेशनचं सेल्फ पोलिनेशनचं एक्झाम्पल पी प्लांट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं गायटॅनोगॅमी हा एक दुसरा प्रकार आहे पोलिनेशनचा. या पोलिनेशनच्या दुसऱ्या प्रकारामध्ये गायटॅनोगॅमी या प्रकारामध्ये फंक्शनली सिमिलर, हे गायटॅनोगॅमी नेमका प्रकार काय आहे तर हा सर्वसाधारणरित्या गायटॅनोगॅमी हा प्रकार क्रॉस पोलिनेशन सारखा दिसतो. फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पोलिनेशन म्हणजे कार्यात्मक जर आपण त्याचा विचार केला, फंक्शनली दे आर सिमिलर टू दॅट टाइप ऑफ क्रॉस पोलिनेशन. क्रॉस पोलिनेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, दोन वेगवेगळ्या वनस्पती मात्र त्या सेम स्पेसीस मध्ये एकाच प्रजातीमध्ये येणाऱ्या दोन स्वतंत्र वनस्पती ज्यांच्यावरती असणारे फ्लावर त्यांच्यामध्ये होणारं पोलिनेशन त्याला आपण क्रॉस पोलिनेशन असं संबोधलं. हे गायटॅनोगॅमी हा एक तसलाच एक प्रकार आहे, फंक्शनली कार्यात्मक तो या क्रॉस पोलिनेशन सारखाच आपल्याला पाहायला मिळतो. मात्र याच्यामध्ये क्रॉस पोलिनेशन सारख्याच एजन्सी इन्व्हॉल्व सुद्धा होतात. इट इन्व्हॉल्व द पोलिनेटिंग एजंट्स. क्रॉस पोलिनेशन सारख्या याच्यामध्ये पोलिनेटिंग एजंट सुद्धा इन्व्हॉल्व होतात, बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट द जेनेटिक व्हॅरिएशन्स ॲज लाईक द क्रॉस पोलिनेशन. मात्र
या गायटोनोगॅमीमध्ये क्रॉस पोलिनेशन सारखं जेनेटिक व्हॅरिएशन पाहायला मिळत नाही. आता जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहे 11वी मध्ये आणि क्लासमध्ये सुद्धा या अगोदर आपण व्हॅरिएशन जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय ज्याला आपण आनुवंशिक विविधता असं संबोधतो. जसं सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिकल व्हॅरिएशन्स इज more found means generally these genetic variations are also characteristics of sexual reproducing organism. म्हणजे हे एक लैंगिक प्रजनन करणाऱ्या सर्व सजीवांचं लक्षण असं संबोधता येईल. कारण genetic variations is not found into the vegetative propagation or generally the asexual reproduction. हे genetic variation asexual reproduction मध्ये पाहायला मिळत नाही आणि म्हणून जेनेटिक व्हॅरिएशन या गायटोनोगॅमी मध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून हे सर्वसाधारण याला क्रॉस पोलिनेशन डायरेक्टली म्हणता येत नाही. मात्र क्रॉस पोलिनेशन सारखं फंक्शनली याच्यामध्ये फंक्शनल वर्क हे क्रॉस पोलिनेशन सारखं काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. ओनली ऑफ इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स इज द गायटोनोगॅमी. या गायटोनोगॅमी मध्ये आपल्याला एक इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील फक्त गायटोनोगॅमी मध्ये. याचं एक एक्झाम्पल जर घ्यायला आपण बघितलं तर याचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा मॅक्सिमा. कुकुरबिटा मॅक्सिमा इज द एक्झाम्पल ऑफ दीज गायटोनोगॅमी. या गायटोनोगॅमीचं एक एक्झाम्पल आहे कुकुरबिटा मॅक्सिमा. व्हॉट इज दिस कुकुरबिटा मॅक्सिमा? यू नो, तुम्हाला माहित आहे का एक कुकुरबिटा मॅक्सिमा म्हणजे काय? कुकुरबिटा इज द स्पेसिस अँड कुकुरबिटा इज द जीनस अँड मॅक्सिमा इज द स्पेसिस. याला आपण मराठीमध्ये डांगर असं म्हणतो. डांगर, तुम्ही डांगराचं भाजी खाल्ली असेल, डांगराची भाजी ज्याला आपण संबोधतो, ते डांगराला सर्वसाधारण त्याचं सायंटिफिकल नेम कुकुरबिटा मॅक्सिमा असं संबोधतात. या गायटोनोगॅमी त्याचं सर्वसाधारण एक्झाम्पल म्हणजे गायटोनोगॅमीचं एक एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्सिमा आपल्याला पाहायला मिळेल. आणि या गायटोनोगॅमी नंतर म्हणजे गायटोनोगॅमी सेल्फ पोलिनेशनचा प्रकार, गायटोनोगॅमी क्रॉस पोलिनेशनचा प्रकार नाहीये पूर्णपणे क्लिअर कट. मात्र फंक्शनली ते as look like a cross pollination. It involves the pollinating agents and its example the cucurbita maxima. ऑटोगॅमीचं एक्झाम्पल आहे पी प्लांट्स. आता तिसरा प्रकार, यामध्ये तिसरी टाईप आपल्याला पाहायची झिनोगॅमी. झिनोगॅमी म्हणजे क्लिअर कट क्रॉस पोलिनेशन. यालाच आपण क्रॉस पोलिनेशन असंही संबोधलं जातं. झिनोगॅमीला किंवा त्याला दुसरं आहे आउट ब्रीडिंग. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रॉस पोलिनेशन अँड आउट ब्रीडिंग? क्रॉस पोलिनेशन ऑलरेडी मी तुम्हाला इथे सांगितलंय. द क्रॉस पोलिनेशन म्हणजे नेमकं काय? दोन स्वतंत्र वनस्पतींवरती असणारे जे फ्लावर आहेत, सारख्या स्पेशीसच्या आहेत, सेम स्पेशीसच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये पोलिनेशन जर होत असेल तर त्याला आपण क्रॉस पोलिनेशन म्हटलंय. मात्र आउट ब्रीडिंग ही संकल्पना सेम क्रॉस ब्रीडिंग नाही. आउट ब्रीडिंग थोडीशी बदललेली संकल्पना आहे. झिनोगॅमी आणि क्रॉस पोलिनेशन ही एक सेम संकल्पना आहे. It generates the genetically valid offspring. या झिनोगॅमी किंवा क्रॉस पोलिनेशनचे उत्तम असं लक्षण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. इट जनरेट्स जेनेटिकली व्हॅलिड ऑफस्प्रिंग. याच्यामुळे जे निर्माण होणारं ऑफस्प्रिंग आहे ते जेनेटिकली व्हॅलिड मीन्स विच इज डिफरंट फ्रॉम देअर पॅरेंट्स. या क्रॉस पोलिनेशन पासून जन्माला येणारं जे काय त्यांचं अपत्य असेल किंवा त्यांचं जे ऑफस्प्रिंग असेल ते ऑफस्प्रिंग्स डिफरंट दॅन देअर पॅरेंट्स. क्लिअर कट जेनेटिकली आनुवंशिकरित्या या क्रॉस पोलिनेशन मध्ये जन्मलेलं त्यांचं जे ऑफस्प्रिंग आहे हे जेनेटिकली व्हॅलिड असेल, जेनेटिकली ते वेगळं असेल. यालाच आपण क्रॉस पोलिनेशन किंवा झिनोगॅमी असं आपण त्याला संबोधतो. आता यामध्ये the agents responsible for the pollination have been grouped into two main categories, which is depends upon the agents responsible. म्हणजे एजंटची रिस्पॉन्सिबिलिटी वरती अवलंबून आपण या दोन कॅटेगरी आपण या पोलिनेशनच्या करू शकतो किंवा दोन मेन कॅटेगरीज याच्या पडतात. त्या कसल्या तर अबायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट्स, विच इज डिपेंड्स अपॉन द एजन्सी. याचे जे दोन पोलिनेशनचे दोन ग्रुप जे पडतात किंवा दोन कॅटेगरी ज्या पडतात त्या कॅटेगरी विच इज डिपेंड्स अपॉन द एजंट्स. तुम्हाला माहिती आहे एजंट्स जे देवाणघेवाणीचं काम करतात
इकडून तिकडे ट्रान्सफर करण्याचे किंवा एजंटशिप करतात. ती एजंटशिप करणारे जे एजंट्स असतात ते एजंट्स दोन प्रकारचे असतात. ते दोन प्रकारचे एजंट्स, एक प्रकार आहे अबायोटिक एजंट्स, which are the abiotic agents, and another type is the biotic agents. So you know very well what is meant by the abiotic agents and what is meant by the biotic agents. You know very well. बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक, हे तुम्हाला माहिती आहे. अबायोटिक एजंट्स जे अजैविक आहेत. आता अजैविक ज्यांना आपण म्हणतो मात्र ते पोलिनेशन साठी उपयुक्त ठरतात, याच्यामध्ये दोन प्रकार येतात. ते दोन प्रकार कुठले? अबायोटिक एजंट मध्ये आपल्याला विंड अँड वॉटर, विंड म्हणजे वारा आणि वॉटर म्हणजे पाणी, पाणी आणि वारा हे दोन घटक अबायोटिक एजंट म्हणून पोलिनेशन साठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. म्हणजे वाऱ्याच्या साह्याने सुद्धा पोलिनेशन होतं आणि पाण्याच्या साह्याने सुद्धा पोलिनेशन होतं. हे दोन्ही प्रकार म्हणजे हे दोन्ही घटक या अबायोटिक एजंट मध्ये येतात. बिकॉज ऑफ वॉटर अँड विंड आर नॉट अबायोटिक, ते जैविक नाही, ते अजैविक आहे आणि म्हणून त्याला अबायोटिक एजंट असं संबोधलं जातं. मात्र त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी पोलिनेशन होतं. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी, बायोटिक एजंट म्हणजे जे जैविक घटक आहेत, याच्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील? तर याच्यामध्ये इन्सेक्ट, बर्ड्स, as well as bees, which is included into the insect, as well as the snails and different kinds of organisms. Those are organic